उशिरानंतर आपण आलात. अभिनंदन तुमचं. आणि हे टायटन्स ब्रँडेड रिस्ट वॉच तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे आयोजकांच्या वतीनं. चला अभिनंदन. सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचे बंधुराज भायाशेठ म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. JM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर भायाशेठ म्हात्रे, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. तर लकी ड्रॉ कूपन आणि भाग्यवान विजेता आहे स्पोर्ट्स सायकलचा विजेता राहिलाय. अभिनंदन. आणखीन एक स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. भाग्यवान विजेता आहे आणि कुपन नंबर आहे 363 363 प्रियांशी अँड प्रियांक ओळे भाग्यवान विजेते 363 आणि ज्या नाव दिली जाईल स्पोर्ट्स सायकल. चला यानंतर टीव्ही आणि फ्रीज ही दोन पारितोषिकं आहेत. पहिल्यांदा टीव्ही आपण काढतोय. पाहूया भाग्यवान विजेता कोण आहे. 3 बक्षिसं राहिलेली आहेत. टीव्ही, फ्रीज आणि बाईक असे 3च बक्षिसं राहिलेत. बाकी सगळी बक्षिसं आपण वितरित केलेत. चला कोणाच्या घरामध्ये टीव्ही जाते पाहूया. भाग्यवान विजेता कोण आहे आणि पाहूया या भाग्यवान विजेत्याचं नाव. आणि कुपन नंबर आहे 866 866 सुमित पाटील. स्मित पाटील आहे, माफ करा, स्मित पाटील. आणि ज्याला ही टीव्ही दिली जाईल. आणि त्यानंतर लगेच रेफ्रिजरेटरची सुद्धा चिठ्ठी काढतोय. फक्त बाईक आपण नंतर देणार आहोत. यानंतर आणखीन एक मोठं पारितोषिक आहे फ्रीजचं. सर टीव्हीचा विनर असेल तर आपण या. आणि रेफ्रिजरेटर कुपन नंबर 009 बाळाशेठ महाबळे 009. चला रोह्याचे आहेत, पुरस्कर्ते सुद्धा आहेत महाबळे साहेब. चिठ्ठी पाठवा आपण लगेचच. आपण नसेल त्वरित कॉन्टॅक्ट करा आयोजकांना आणि लगेच व्हॉट्सअप करा. बाईकच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच करणार आहोत आपण. चला सगळ्या भाग्यवान विजेत्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतोय. एकमेव पारितोषिक बाकी आहे जी बाईक. आणि आता बाईकसाठी पाहूया कोणाचा नंबर लागणार आहे. थोड्या वेळातच आपल्याला कळेल. तत्पूर्वी काही वेळातच बक्षीस समारंभाकडे आम्ही वळतोय. कॅल्क्युलेशन रेडी झाले की आमचे गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर यांचा अहवाल आमच्यापर्यंत येईल आणि लगेच बक्षीस समारंभाकडे आम्ही वळणार आहोत. अजूनही रील्स कॉम्पिटिशनचे विजेते त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाणार आहे.
अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण बक्षीस समारंभ करणार आहोत. सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर सन्माननीय बायाशेठ बाद्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. JM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर सन्माननीय बायाशेठ बाद्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. खरं तर या स्पर्धेसाठी आज उत्साह शिगेला पोहोचला होता. रायगड प्रीमियर लीग अगदी मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न होत असताना बक्षीस समारंभ बाकी आहे. अगदी काही मिनिटामध्येच आपण हा बक्षीस समारंभ पूर्ण करणार आहोत, ज्यामध्ये स्पोर्ट्स सायकल्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि 6 बाईक्स आहेत अजूनही, ज्या अजून वितरित करायच्या आहेत. परंतु लकी ड्रॉ कुपनची बाईक मात्र कोणाला मिळणार आहे याकडे सगळ्यांचं जास्त लक्ष लागलंय. तर JM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर सन्माननीय बायाशेठ म्हात्रे साहेब, प्रीतम शेठ म्हात्रे यांचे बंधुराज यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं आम्ही मनाच्या अंतर्गतापासून हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. सगळे विजेते संघ आणि खेळाडू, आपण सगळ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय, जेणेकरून बक्षीस समारंभ सुरू झाल्या झाल्या खेळाडू लगेच बक्षिसासाठी येतील. चला, टीव्ही आहे, अँड्रॉइड टीव्ही आहे आणि या टीव्हीचे भाग्यवान विजेते आहेत स्मिथ पाटील. स्मिथ पाटील ठरलेत टीव्हीचे भाग्यवान विजेते आणि बायाशेठ म्हात्रे साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी आपण हे अँड्रॉइड टीव्ही त्यांना सुपूर्द करतोय. अभिनंदन स्मिथ पाटील. यानंतर आम्ही रील स्टार, ज्यांनी उत्तम रील्स बनवल्या, दरम्यान एक सन्मान सुद्धा आम्ही काही सन्मान या मुख्य व्यासपीठावर करतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल ज्यांनी पुरस्कृत केल्यात, स्वप्नील शेठ सोनटक्के यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यांचा आम्ही मनाच्या अंतर्गतापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय, ज्यांनी 2 स्पोर्ट्स सायकल आम्हाला दिल्या आहेत या स्पर्धेसाठी. स्वप्नील शेठ सोनटक्के यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर सर्वात आधी होईल.
चला स्वप्नील शेठ सोनटके यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल ज्यांनी पुरस्कृत केल्यात, फार मोठं योगदान आहे स्वप्नीलजी सोनटके यांचं आणि त्यांचा सन्मान. थँक्यू सो मच स्वप्नीलजी आपण दिलेल्या सहकार्याबद्दल. चला आयवा कॅच विनर फायनल मध्ये आकाश मस्के. आकाश मस्के, अभिनंदन आकाश मस्के. आयवा कॅच साठी हे स्पोर्ट्स शूज दिले जातील. सिक्सर सुप्रीमो फायनल मॅच मध्ये झेल टिपला त्यांनी. आणि या आयवा कॅच मध्ये जवळजवळ 15 जणांनी आज झेल टिपलेत. या 15 जणांमधून एक भाग्यवान विजेता असणार आहे आणि ज्याला नक्कीच एक इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाणार आहे. 15 जणांमधून एक जण. आता तो भाग्यवान विजेता कोण आहे कोणाला स्टाऊक नाही आहे, परंतु सगळे 15 जण जे इकडे आहेत त्यांनी थांबायचं आहे आपण इकडेच, जेणेकरून आज या 15 जणांपैकी एकाचं स्वप्न मात्र साकार होऊ शकेल. चला आयवा कॅच विनर सगळे 15 जण नावं वाचतोय तोपर्यंत येऊन राहा. प्रतीक तारेकर पारगाव, हरिदास कुरगटकर मुरुड, जयेश चोरडेकर रोठा नावा, हितेश पाटील वेशवी, विनोद जाधव पारगाव, स्वप्नील पवार पनवेल, गुड्डू मात्रे दादर पेण, रवींद्र मडवी उरण, नितेश शर्मा सुकापूर, दिलीप बेडेकर देवत, सुयोग मडवी रोहा, सुदेश गरद नेरूळ, रतीश पाटील वेशवी, शार्दूल महाडिक आणि आकाश मस्के पावणागाव. या 15 जणांनी कुठेही जाऊ नका. यातील एकाला मात्र भाग्यवान विजेत्याला खरं तर बाईक दिली जाणार आहे. चला सर्वात आधी रील स्टार त्यांचं आम्ही खरं तर अभिनंदन करतोय. चला रील स्टार अलंकार मात्रे राहुल गोंधळी AM ग्राफिक्स आपल्यासाठी आहे मोबाईल.
आपल्या हक्काचं दुकान BDM बेस्ट डील मोबाईल शॉप त्यांच्या माध्यमातून खरं तर हे बक्षीस दिलं जाईल. मी विनंती करतोय वासुशेठ भोईर साहेब, नीती स्पोर्टचे सर्व आणि आकाशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय हे पारितोषिक. अलंकार मात्रे आणि राहुल गोंधळी AM ग्राफिक्स सगळ्यांसाठी रील स्टारसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नईम शेख आणि नाझिम शेख यांच्या वतीनं खरं तर बेस्ट डील मोबाईल शॉप BDM एक स्मार्टफोन दिलं गेलंय. त्यानंतर दुसरं पारितोषिक आहे संकेत भोईर, हृदय गायकर आणि धीरज संकेत फोटोग्राफी तीनही रील स्टारना मी मंचावर आमंत्रित करतोय. हे दुसरं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. एक स्मार्टफोन आहे आणि तिघांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतोय. आणि जवळजवळ 25,000 रुपये MRP असणारे मोबाईल आहेत. हे साधे सोधे नाही आहेत, कारण 25,000 रुपये MRP आहे. 25,999 MRP आहे या सगळ्या मोबाईल फोनशी आणि हे पारितोषिक दिलं जाईल. आणि त्यानंतर आपण जातोय पहिल्या क्रमांकाचा मानकरी कौशल दळवी, कोकण इंडिया. चला कोकण इंडिया, कौशल दळवी, अभिनंदन आपल्या टीमचं. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांना देतोय आपण एक स्मार्टफोन मोबाईल. चला भन्नाट खरं तर कलाकार आहेत रील स्टार. चला कोकण इंडिया हे सगळे रील स्टार आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. सगळ्या रील स्टारचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कोणीतरी एकाने बोला, कसं वाटतंय या रायगड प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला हे सर्वोत्कृष्ट रील स्टार तुमची राहिले? काय म्हणाल या पारितोषिकाबद्दल आणि या आयोजनाबद्दल? नाही, खूपच चांगलं वाटतंय आणि आयोजन तर खूपच चांगलं आहे. मी आल्या म्हणजे पहिल्यांदाच ही टुर्नामेंट बघितली आणि आल्या आयोजन बघितलं, खूपच चांगलं होतं आणि रील काढायला पण सुद्धा मजा आली. ही रील काढण्यासाठी तुम्ही किती दिवस येत होतात किंवा कधीपासून सुरुवात केली होती आणि कधी पूर्ण झाली आणि काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये? याच्यामागे मेन म्हणजे माझ्या आईचा हात आहे, कारण की मला माहिती पण नव्हतं हे कॉम्पिटिशन आहे. ती मला तिने सांगितलं असे कॉम्पिटिशन आहे, म्हणजे तिला दादानी सांगितलं. मग तिने मला सांगितलं तुझ्यात जे आहे पोटेन्शियल ते तू पुढे दाखव आणि मी इथे आलो आणि रील केली. कसं वाटतं आईने इथपर्यंत पाठवलं आणि तुझं स्वप्न साकार झालंय? काय म्हणशील आईबद्दल आता? हा, मी हे मोबाईल तर तिला डेडिकेट करेन. चला खूप खूप अभिनंदन आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कोकण इंडिया सगळे रील स्टारचं आम्ही मनापासून अभिनंदन करतोय. तर जाणार आहोत पहिल्यांदा पारितोषिकाकडे, बक्षीस समारंभाकडे आम्ही वळतोय. अंतिम सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण देऊया, ज्यानं अंतिम सामन्यामध्ये भन्नाट परफॉर्मन्स केलाय. 4 विकेट आणि त्याचबरोबरीनं 34 जाबा. अंतिम सामन्याचा हिरो विश्वजित ठाकूर,
मोठ्या ठरलाय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे विजेत्या संघामधील आपण पुढे या, जेणेकरून आपण सगळेजण पटापट येऊ शकता. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. तुम्हाला असं वाटतंय तुमच्याकडे कदाचित बक्षीस असेल, आज बऱ्याच जणांना त्याची खरं तर माहिती होते. अंतिम सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई संघानं मात्र ही स्पर्धा जिंकले आणि विश्वजित ठाकूर मोठ्या 4 विकेट 34 धावा आणि आपण देतोय मॅन ऑफ द मॅच सगळेच हे पुरस्कार. अमर शेठ बात्रे साहेबांचं मनापासून आभार. त्याचप्रमाणे संस्कार स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅग, 45 स्पोर्ट्सची ही टी शर्ट, ओजी स्पोर्ट्सकडून ही कॅप दिली जाईल. सगळ्याच पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतोय आणि लहू केडेकर साहेब यांच्या वतीनं हे सनग्लासेस विश्वजित ठाकूर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याला स्पोर्ट्स सायकल दिली जाईल स्वप्नीलजी सोनटक्के साहेब, आपण सुद्धा पुढे या. त्याचप्रमाणे दयाल पवार यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा पुढे या. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील सर्वात चपळ क्षेत्ररक्षक ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 झेल टिपलेत, सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अवॉर्ड जातोय एमडी वॉरियर्स अलिबाग टीमकडे आणि हा खेळाडू आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट प्रसाद पाटील. 40+ चे खेळाडू आहेत खरं तर प्रसाद पाटील. सेमीफायनल मध्ये काय बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु 40+ वय असताना सुद्धा ही चपळता मैदानावरची नक्कीच भाव खाऊन जाणारी आहे. प्रसाद पाटील सर्वाधिक झेल 8 झेल टिपत खेळाडू रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये बेस्ट फिल्डर ठरलाय. चला स्पोर्ट्स सायकल अजून थोडंसं प्रसाद पाटील यांच्यासाठी फिट राहण्यासाठी त्यांनी फिट आहे हे तर दाखवलंय आणि क्रिकेटला वय वगैरे काही नसतं हे सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. खरं तर 40+ खेळाडू आहेत आणि तसं असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू, युवा खेळाडूंचा भरणा आहे आणि चांगला फिटनेस त्यांचा आहे. परंतु आज हे अवॉर्ड खरं तर 40+ खेळाडूला जात असताना रायगड प्रीमियर लीगचं सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरल्यास काय भावना आहेत? सर्वप्रथम विशाल चितळकर, आदर्श मित्रमंडळ, तेजस मात्रे यांचं आभारी आहे. कारण या वयात आम्हाला क्रिकेट खेळायला मिळतं आहे. कारण राहून गेलो होतं असं वाटते, पण आता चांगलं क्रिकेट खेळतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे MD वॉरियर्सचे कॅप्टन सुमेध पत्रे आणि साहेब स्वतः यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि संधी दिली, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आणि नियोजन खरंच खूपच छान आहे. पहिला सामना करत तुम्ही गमावला होता आणि त्यानंतर हा प्रवास तुमचा एक सिनियर खेळाडू म्हणून काय वाटतं, कशा पद्धतीने बांधणी सगळी झाली आणि पहिला सामना गमावल्यानंतर जो बाउन्स बॅक प्रत्येक मॅचमध्ये दमदार परफॉर्मन्स होत होता, एक्सेप्ट फायनल आपण पकडूया, परंतु कसं वाटलं? पहिला सामना गमावल्यानंतर बिलीफ होतं, आत्मविश्वास होता की खेळू आपण. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही 4 मॅच जिंकलो, 4मध्ये 4 अलग अलग मॅन ऑफ द मॅच आहेत. त्याच्यामुळे कंप्लीट टीम गेम झालं होतं आणि पर्यंत आलो. खूप छानच प्रवास झाला होता आणि खरंच खूप छान वाटते. चला अभिनंदन, तुझं मनापासून अभिनंदन. हे होते प्रसाद पाटील. यानंतर आपण बोलणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाकडे.
द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाजाला मात्र बाईक दिली जाणार आहे आणि हे बाईक आम्हाला स्पॉन्सर केले चित्रलेखाताई पाटील यांच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाजासाठी ही बाईक त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. सर्वात आधी त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज मोस्ट विकेट टेकर आणि अवॉर्ड जातो एमडी वॉरियर्स टीम कडे आणि गोलंदाज सुमेध पत्रे एमडी वॉरियर्स अलिबागचा कॅप्टन सुमेध पत्रे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अगदी अंतिम सामन्यामध्ये खरं तर बळी टिपत या बाईकवर कब्जा मिळवला रायगड प्रीमियर लीग आणि एकाच मॅच मध्ये 5 विकेट्स ऑल एकाच मॅच मध्ये 6 विकेट घेण्याचा कारनामा सुद्धा याच सुमेध पत्रेने केलाय. ची जरूर आपण चर्चा करूया. सुमेध सुमेध पत्रे एमडी वॉरियर्स अलिबाग टीमचे कॅप्टन आणि सुमेध पत्रे आज पहिली बाईक घेताना किती आनंद झालाय. नक्कीच खूप आनंद होतोय. किती वाट पाहावी लागली. बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळताय परंतु आज तुझं स्वप्न साकार झालंय. प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळाडूचं स्वप्न असतं बाईक आली पाहिजे. आज बायकर मॅन म्हणून उद्या अनेक समालोचकांच्या मुखामधून तुझं नाव ऐकायला मिळेल. कसं वाटतंय काय पहिल्या भावना. नक्कीच खूप इच्छा होती की आयुष्यात एकदा तरी बाईक मिळावी पण आता या टुर्नामेंटमध्ये सक्सेस झालो आणि बाईक मिळाली. एकाच मॅच मध्ये खरं तर 6 बळी टिपण्याचा कारनामा केला होता. सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये विकेट्स आल्या नव्हत्या परंतु हे पारितोषिक मिळणं संघ तिथपर्यंत पोहोचणं याच्यामध्ये एकट्यापेक्षा संघाचा सुद्धा किती हातभार असतो. नक्कीच माझ्या संघाने खूप मेहनत केली. सगळ्यांनी 100% दिला. चांगला परफॉर्मन्स केला आणि म्हणून आम्ही आज फायनलपर्यंत पोहोचलो. काय सांगशील रायगड प्रीमियर लीग जाता जाता संघाला मात्र शेवटच्या मॅचमध्ये तुम्हाला पराभूत व्हावं लागलं परंतु ओव्हरऑल खूप दमदार परफॉर्मन्स मात्र दिलाय. आणि काय म्हणशील टीम मॅनेजमेंट एमडी वॉरियरचं. सर्वप्रथम आयोजकांचा खूप धन्यवाद करेन की अशी टुर्नामेंट करत जावा. ग्रामीण खेळाडूंना चांगला खेळण्याची संधी मिळते. टीमचा परफॉर्मन्स चांगला होता आणि सपोर्ट पण चांगला केला आम्हाला एमडी फाउंडेशनच्या पूर्ण सहकार्यांनी. चला मनपूर्वक अभिनंदन. एन्जॉय करा. पहिली बाईक घेतले सुमेध पत्रेनं आणि त्याचं मनापासून अभिनंदन. त्याचप्रमाणे आभार मानतोय चित्रलेखाताई पाटील त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली गेले. यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या पारितोषिकाकडे. चला एक स्पोर्ट्स सायकल विनर. चला लकी ड्रॉ विनर प्रियांशी आणि प्रियांश. प्रशांतजी घरात ओनर आहेत आणि त्यांना ही स्पोर्ट्स सायकल आपण देऊ करतोय. भाग्यवान विजेता जी मगाशी आपण अनाउन्समेंट केली होती आणि हे भाग्यवान विजेते ठरलेत. चला अभिनंदन.
यानंतर आम्ही वळतोय उदयोन्मुख खेळाडू, रायझिंग स्टार ऑफ दिस टुर्नामेंट या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू. आणि उदयोन्मुख खेळाडू ठरला या स्पर्धेमधील अवॉर्ड जातोय तिसाई मरुआई विंदणे बोरकार संघाकडे आणि खेळाडू आहे चिरनेरचा साहिल चव्हाण. चला साहिल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साहिल आपण असाल किंवा चिरनेरचं कोणी असेल तर प्लीज हे पारितोषिक घेण्यासाठी आपण या. मी विनंती खेळाडू हे पारितोषिक आपण सुपूर्द करतोय. साहिल चव्हाण चिरनेर या खेळाडू केलं. परंतु या अवॉर्ड घेण्यासाठी राजेंद्रजी भगत आहेत चिरनेरचे समालोचक, निवेदक आणि सूत्रसंचालक. तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये हे अवॉर्ड साहिलचं आपण राजेंद्र भगत यांच्याकडे सुपूर्द करतोय. चला अभिनंदन साहिल चव्हाण. यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज. मी विनंती करेन आमचे मान्यवर सन्माननीय गणेशदादा कडू साहेब आपण पुढे या. राकेशभाई गायकवाड यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा पुढे या. सुजयदादा जितेकर संस्कार स्पोर्ट्सचे मालक आपण पुढे या. आपल्या उपस्थितीमध्ये आपण ही बाईक देणार आहोत या खेळाडूला. या खेळाडूच्या धावा आहेत तब्बल 164. 164 रन्स मात्र टॉप करतोय खेळाडू. अवॉर्ड जातोय जरी मरी डाबा मिळतील आपण कोल्ही मोहो संघाकडे. स्काय सूर्या मस्कर. मोहन शेठ लबडे साहेब प्रसिद्ध उद्योजक खानावले यश एंटरप्राइजेस आणि त्यांच्या वतीनं खरं तर ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली गेली आणि खेळाडू ठरला आहे मोहोगावचा सूर्या मस्कर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सूर्यासाठी. सूर्या पुन्हा एकदा रायगड प्रीमियर लीग मध्ये मात्र भन्नाट खेळ तोच फॉर्म. कसं वाटते आणखीन एक बाईक आज रायगड प्रीमियर लीग मध्ये तुझ्या वाट्याला? खूप छान वाटतं आणि नक्कीच माझा फॅमिलीचा खूप मला सपोर्ट आहे इथपर्यंत येण्यासाठी. आणि नंतर नशीब दादा असेल, युवराज माते त्यांनी मला इथे संधी दिली कॅप्टनशिपची, त्यामुळे चांगली. आणि त्यानंतर माझी ग्रामीण टीम असेल आणि नंतर जे बाबदे पाली टीम. माझी प्रॅक्टिस रबर बंद होती पण पालीच्या ग्राउंडवर त्यांनी मला प्रॅक्टिस दिली चांगली. वैयक्तिक परफॉर्मन्स तुझ्या बॅटमधून सातत्यानं धावा येत असतात परंतु टीमचं जिंकणं सुद्धा तेवढंच फार महत्त्वाचं असतं. कारण टीम जिंकली तर तुम्ही क्वालिफाय होत असतात. त्यामुळं सांघिक कामगिरी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे.
कोणत्या खेळाडूंना अजून श्रेय देशील खरं तर हे बाईक मिळवण्यासाठी? सर्वच प्लेयरना श्रेय देईन, कारण एका मुले क्रिकेटमध्ये जिंकू शकत नाही. मी 11 प्लेयरचा एफर्ट्स पाहिजे. क्रिकेट कारकिर्दीमधली ही कितवी बाईक आहे? ही 5वी असेल. क्या बात आहे. रायगड प्रीमियर लीग मधली ही आय थिंक दुसरी बाईक ठरले. काय म्हणशील, रायगड प्रीमियर लीग थोडीशी लकी ठरते, ही स्पर्धा थोडीशी नशीबवान ठरते तुझ्यासाठी? नशीबवंत आहे आणि त्यानंतर मी प्रॅक्टिस पण खूप करतो त्यासाठी. आणि पॅकरचं नाव सुद्धा नशीब शेड आहे. नक्की नशीबदाराचा खूप सपोर्ट आहे मला इथपर्यंत येण्यासाठी. चला अभिनंदन. सूर्या हा होता सूर्या मस्कर 164 धावांसह जो या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर राहिलाय. अभिनंदन नशीब शेठ भोईर, तुमचंही मनापासून अभिनंदन. मी तिल्लेबन कोहली सर्वांचं मनापासून अभिनंदन. चला RPL साठी बेस्ट यंगस्टार प्लेयर जे आहेत, विशेष स्फूर्तीचिन्ह जे खरं तर डिझाईन केले NIM क्रिएशन आणि तुम्हाला तिकडे व्हिजिट द्यावी लागेल. आशिष तारेकर यांच्याशी आपण संपर्क करू शकता आणि खूप सुंदर अशा डिझाईन्स आपण बनवून घ्या. खरं तर तुमच्यासाठी हे पारितोषिक असेल. आणि बेस्ट यंगस्टर प्लेयर म्हणजे यंगस्टर प्लेयर आपण साहिल चव्हाणची निवड केले. तर साहिल चव्हाण तुम्ही पहिल्यांदा आशिष तारेकरला संपर्क करा, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आयकॉन कॅटेगरी या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याला स्पोर्ट्स सायकल दिली जाणार आहे आणि या आयकॉनसाठी ही स्पोर्ट्स सायकल आणि ओकली गॉगल जी आम्हाला पुरस्कृत केलंय निखिल नाईक ऑप्टिक्सचे सर्वेसर्वा निखिल नाईक यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड ओकली गॉगल पुरस्कृत केले. गिफ्ट वाउचर सुद्धा दिलं जाईल आणि स्पोर्ट्स सायकल आम्हाला दिले ती सन्माननीय राकेशभाई गायकवाड, रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. त्यांचं सर्वात आधी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मी विनंती करतो आमचे मान्यवर VN जितेकर साहेब, त्याचप्रमाणे संदीपजी आपण सुद्धा पुढे या. संदीपजी या. आकाशजी नाईक साहेब आपण सुद्धा या. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम आयकॉन कॅटेगरी 155 धावा रायबादेवी रावे आई भवानी साई संघाकडे अवॉर्ड जाईल. दिनू कांबळे. चला अभिनंदन दिनू कांबळे. स्पोर्ट्स सायकल सुद्धा आहे आयुष. यानंतर आम्ही वळतोय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी, 4th प्राइज ऑफ द टुर्नामेंट आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम तब्बल 75,000 रुपये आणि त्याचबरोबरीनं रायगड प्रीमियर लीगची ही सुंदर अशी ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केलं ती पिंट्या शेठ गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन शेठ घरत
ज्यांचा आम्ही सर्वात आधी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी मी विनंती करतोय आमचे मान्यवर बाया शेट, आपण सुद्धा विनंती करतोय, आपण सुद्धा पुढे या. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी ठरला या स्पर्धेमधील सेकंड रनर अप चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आर्यन नाईक आणि टीम. या आपण मंचावर. नाईक सेमीफायनल मध्ये कर्दर या संघाला पराभूत व्हावं लागलं. MD वॉरियर्स अलिबाग या संघाकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. परंतु भन्नाट परफॉर्मन्सेस त्या सगळ्याच खेळाडूंचा अभिनंदन. पुरस्कर्ते अर्थातच सचिन शेठ घरत, अमर शेठ मात्रे दोघांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आपण चर्चा करूया कॅप्टनशी. यम बाय, अभिनंदन तुमचं. ISPL स्टार खेळाडू खरं तर लीड करत होता या संपूर्ण स्पर्धेसाठी. आर्यन, सेमीफायनल पर्यंतचा हा प्रवास, आज चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी घेत असताना कसं वाटतंय? चांगला वाटतंय का मी माझ्या कॅप्टन्सीमध्ये RPLला चौथ्या नंबरची ट्रॉफी मारली. थोडीशी हुरहुर मनाला लागून गेले, सामना जिंकता आला असता. सामना जिंकता आला असता पण थोडं बॉलिंगमध्ये कमी पडलो म्हणून आम्ही मॅच हरलो. MD वॉरियर्सनं तो सामना जिंकला, त्यांच्याबद्दल काय सांगशील? MD वॉरियर्स बोललं तर त्यांची टीम चांगलीच आहे आणि ते 2 विकेट लवकर गेलं तरी त्यांनी चांगला कमबॅक केला आणि मॅच जिंकले. ते कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि आधीच्या वर्षीच्या पेक्षा वर्षीचं आयोजन एक नंबर आहे. तिसऱ्या पर्वासाठी तयार आहात? हा, 100% नक्की. चला, अभिनंदन. हा होता आर्यन, चौथ्या क्रमांकाचा मानकरी राहिलाय. त्यानंतर आपण वळतोय तृतीय क्रमांकाकडे. आणि या तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक विनर आहे जरीमरिया इदाबा मीत 11 मोहो. कोहली संघ ठरलाय या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी. विनंती आहे सगळ्या खेळाडूंना, आपण या मंचावर. चला, सूर्या मस्कर आणि टीम, नशीब शेठ भोईर कोहली यांचा संघ. चला चला, एका फ्रेम मध्ये घ्या. शेड. यानंतर आम्ही वळतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. आणि या स्पर्धेचा रनरअप संघ राहिलाय, उपविजेतेपद पटकावलं या स्पर्धेचं MD वॉरियर्स अलिबाग टीमनं. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय, के मात्रे साहेब आपण सुद्धा पुढे या, सुजयदादा जितेकर आपण सुद्धा या, इराजी मात्रे साहेब आपण सुद्धा पुढे या. द्वितीय क्रमांकाचा मानकरी दमदार आमदार महेंद्र शेठ दैवी साहेबांचा संघ MD वॉरियर्स अलिबाग. सुमेध पत्रे आणि टीम.
आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी यांच्या वतीनं रायगड प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला 4 व्हीलर पाहायला मिळणार आहे. आमदार साहेबांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आजच त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढच्या वर्षी अजून रंगत तुम्हाला जरूर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि उपविजेतेपद पटकावलंय सुमित. कसं वाटतंय? रायगड प्रीमियर लीग मोठी स्पर्धा आहे. आज बायकर मॅन सुद्धा ठरलायस तू आणि त्याहून खरं तर संघ सुद्धा जिंकलाय. सर्वप्रथम मी आयोजकांचं खूप धन्यवाद बोलतो. त्यांचं आयोजन पण खूप चांगलं होतं. त्यांनी ग्रामीण खेळाडूंना चांगलं खेळण्याची संधी दिली. टीमबद्दल बोलत सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स केला. टीमवर्क एकामुळे कुठलं एवढा वरती येऊ शकत नाही. सगळ्या प्लेयरांनी चांगला मेहनत केली म्हणून आम्ही आज फायनलपर्यंत पोहोचलो. फायनल जिंकता आली असती का? कुठे चुका झाल्या? काय सांगशील ॲज अ कॅप्टन म्हणून? काय वाटतंय? नक्कीच थोड्याफार चुका झाला. तो बॅटिंगमध्ये थोडा रन व्हायला पाहिजे होता. बॉलिंगमध्ये पण माझ्याकडनं पण चुका झाल्या की थोडा रन जास्त झाला. त्याच्यामुळं आम्ही मॅच लॉस झालो. चला, काही हरकत नाहीये. परंतु उपविजेतेपद पटकावलंय. अभिनंदन तुमचं. MD वॉरियर्स अलिबाग संघ ठरलाय उपविजेता. थँक्यू. आपण पुढचं पारितोषिक देत आहोत. संघ मालकासाठी बाईक या वर्षीच्या हंगामामध्ये पाहायला मिळाली या दुसऱ्या पर्वामध्ये. आणि या स्पर्धेला विजेता संघ, ज्या संघाच्या संघ मालकाला आपण बाईक देतोय, या आमंत्रित करूयात. स्पर्धा विजेता संघ आणि संघ मालक आहेत अर्थात निलेजी पाटील साहेब, अमितजी तावडी साहेब, प्रतीकजी पाटील साहेब. संघ राहिला विजेता रायबादेवी रावे आई भवानी माता साई संघाला पण देत आहोत संघ मालकांना बाईक जी आम्हाला लाभलेली आहे विजय शेठ खारकर साहेब यांच्या माध्यमातून. या तिन्ही संघ मालकांना आमंत्रित करूयात. खरं तर तिन्ही संघ मालकांनी आज सर्वाधिक मोठं यश संपादन केलेलं पाहायला मिळत आहे. आई रायबादेवीचा आशीर्वाद, आई भवानीचा आशीर्वाद आज या संघ मालकांच्या पाठी पाहायला मिळाला. साई संघाने गाजवलं. संघ मालकांशी आपण चर्चा करणार आहोत. चला, संघ मालक सर्वात आधी बाईकवर कमी स्पर्धा असतात. निलेश शेठ, त्या ठिकाणी बाईक संघ मालकांना दिली जाते. कसं वाटतं रायगड प्रीमियर लीगनं संघ मालकांचं सुद्धा स्वप्न पूर्ण केलंय? प्रथमतः मी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे यांचे आम्ही संघ मालक म्हणून मनपूर्व आभारी आहोत. कारण त्याने आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली आणि त्या संधीचं माझ्या निवडलेल्या संघाने संधीचं सुवर्ण क्षण मला त्यांनी अर्पण केलं. त्याबद्दल मी त्या संघाचे सुद्धा आभारी आहे. आज आगलं वेगळं आयोजन इथं बघायला भेटलं. आज खरोखर मंगेशजी वाकडे साहेब असतील, आमचे गुरुवारी आहे, आणि त्यांची पूर्ण टीम, जितेकर साहेब, संदेश, हे सर्वजण, तेजस असेल, या सर्वजणांचा मी खरोखर मनाच्या अंतःकरणातून आभार मानतोय की त्यांनी हा जो आयोजन केलाय ना, हा आयोजन खरोखर भूतो भविष्य परत होईल का नाही मंगेशजी वाकडे सर आम्हाला माहिती नाही. कारण मी कधी आयुष्यामध्ये क्रिकेट खेळून ही बाईक जिंकली नसती, पण यांच्या आयोजकांनी ही बाईक मला जिंकून दिली. ज्या वेळेला आज सकाळी मी आलो,
दुसऱ्या मला आज माझी तब्येत बरोबर नाही म्हणून मी थोड्या मॅचेस मिस केल्या. मी विश्वजितला भेटलो. मी बोललो मोठ्या ते बाईक व बसून मला राऊंड मारायचं आहे. 100% ती बाईक तुला मिळवून देईन. यो शब्द तुमच्या समोर इथं स्टेजच्या समोर क्रॉस होताना त्यांनी मला दिला. तू काय टेन्शन घेऊ नको मोठ्या. हिरा आमच्या गावाचा हिरा आहे. त्यांनी हिरा आहे आणि हिराच राहणार हे आज साध्य करून दिला. मोठ्या तुझं मनापासून धन्यवाद. तू असाच पुढे जा आणि तुला आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आज आमचा गाव एकत्र खेळतोय याच्यापेक्षा कुठलाच अभिमान आम्हाला नाही आहे. असा तुम्ही एकत्र केला. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. कधी राजकारण आणू नको. मोठ्याच्या नेतृत्वात मध्ये सर्व क्रिकेटर चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत. त्याबद्दल मोठ्या तुझं पुन्हा एकदा त्यांच्या वतीनं मी तुझा धन्यवाद बोलतोय आणि आयोजकांचा खरोखर मनापासून धन्यवाद बोलतोय का त्यांनी आज असली आगली वेगळी एक संकल्पना स्थापन केली. मॅचेस पावसामध्ये केल्या आणि उन्हामध्ये केल्याला भेटल्या. दोन्ही अंगामध्ये साहेब मंगेशी साहेब दोन्ही अंगामध्ये क्रिकेट खेळायला भेटला. पावसाळी पण आणि उन्हाळी पण. आणि प्रेक्षकांना खरोखर खूप आनंद आला. आज ज्याला ती बाईक भेटली त्याची भेटल त्याची छाती किती वरती असेल. हे फक्त तुमच्या आयोजकांच्या मुलं आहे. दुसरा कोणाच्या मुलं आहे. मी धन्यवाद बोलतोय. पुन्हा एकदा माझ्याकडनं काय चुकी झाली असेल तर मनाच्या अंतःकरणातून दिलगिरी व्यक्त करतोय. तुम्हाला शुभेच्छा देतोय. असं आयोजन तुम्ही पुन्हा असंच आयोजन ठेवत राहा. आम्ही पुन्हा एकदा आणि पुन्हा आम्हाला परत रायबादेवी रावे संघाला संधी देत राहा. इतकंच बोलून मी माझे 2 शब्द थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच DJ. खूप चांगली प्रतिक्रिया दिली. खरं तर 2-3 प्रश्न मी विचारणार होतो परंतु सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत. परंतु जेव्हा खरं तर ही सगळी रायगड प्रीमियर लीगची घोषणा होते हे सोपं नाही आहे 32 संघांमध्ये पहिल्यांदा एंट्री मिळवणं. कारण इथे 32 टीमांसाठी जवळजवळ 50, 60, 70 संघ खरं तर लाईनमध्ये असतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला एंट्री मिळाली. आणि त्याचबरोबरीनं सर्वात आधी ऑक्शन टेबलवर जाण्यापूर्वी पहिल्यांदा कॅप्टनची निवड करणं. कारण असा कॅप्टन आहे तो जिकडे अनेक संघ मालकांच्या उड्या पाहायला मिळतात. तुम्हाला कसा भेटला विश्वजित ठाकूर काय सांगाल? खरंच बोलताना जो देर से आए लेकिन उजाला लेके आए. आम्ही सर्वात शेवटला 32 संघामध्ये एंट्री भरली आणि ज्या वेळेला ऑप्शन होता पहिल्या नंबरचा साहेब आमचा टेबल होता. पहिली मॅच आमची होती ना पहिला नंबर पण आमचाच. हे विश्व जिंकून करून दाखवलंय. क्या बात आहे. सगळा 1 नंबर. मनापासून अभिनंदन तुमचं. आणि 1 नंबरचं आयोजन सुद्धा. यस जरूर तुम्ही राऊंड करा. आपण आयवा कॅटचं पारितोषिक देणार आहोत. आयवा कॅटसाठी आम्हाला जी स्कूटी लाभलेली आहे ती आदरणीय सुभाष शेठ म्हात्रे साहेब, सुएक्सपोर्ट दापोली आणि आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेब यांचे आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. त्यांनी या दुसऱ्या पर्वासाठीच केवळ स्कूटी दिलेली नाही आहे, तिसऱ्या पर्वाहीसाठीही अनाउन्समेंट केली आहे. त्याकरिता ॲडव्हान्समध्ये आम्ही तुमचे आभारी आहोत. आपलं सहकार्य असत राहू द्यात. आयवा कॅटसाठी जे 11 प्रेक्षक होते त्यांनी 15 प्रेक्षक होते ज्यांच्या लकी ड्रॉचे कुपन्स ज्या नावाने टाकण्यात आलेले आहेत. आणि श्रेया पवार त्या ठिकाणावरती आहे. स्वतः या अमरजी पवार साहेब यांची सुकन्या आणि तिच्या शुभ हस्ते एक नाव काढलं जाईल. कोण राहील तो भाग्यवान विजेता? जयेश शिरडेकर नावारोहे. जयेश चोरडेकर नावारोहा. क्या बात आहे. पहिल्यांदा भूमीला नमन केलंय आणि आज या खेळाडूचं साकार केलंय. प्रीमियर लीग मध्ये बाईक मिळवले. आयवा कॅच टिपत खरं तर ही बाईक मात्र या खेळाडूला जाणार आहे. काय
आहेत खरं तर काय सांगाल असं वाटलं होतं या 15 मधून चिठ्ठी येईल. सर मला तर वाटले नव्हते कारण मी उलव्याला कामावर असतो CNG पंप रायगड आहे रायगड सुरक्षारक्षकमध्ये कामाला असतो तिथं. तर माझा मित्र आहे ना मयूर देवकर त्यांनी मला प्रोत्साहित केला की उद्या फायनल डे आहे जायला पाहिजे आपण. मी खास करून सर्व आयोजकांचं सुद्धा मनच करतो आणि खास करून मयूर देवकर ह्याचं सुद्धा विनंती करतो कारण त्याने मला प्रोत्साहित करून बोलला तो फायनलला ये म्हणून. तू राहायला कुठे आहेस सगळ्या प्रेक्षकांना सांग. मी सर कुठं मोरावे गावात असो रूम घेऊन राहतो कारण त्याला कसं ट्रॅव्हलिंग करायला जरा प्रॉब्लेम होतो म्हणून मी मोरावे गावात राहतो तिथं मोरावे शाळेच्या बाहेर राहतो. आज ही बाईक मिळवल्यानंतर ट्रॅव्हलिंगसाठी तुला किती उपयुक्त ठरणार आहे. तर मला ट्रॅव्हलिंगसाठी जाम उपयोगी वाटू शकतो कारण ट्रॅव्हलिंग मला मी मनापासून करायला भेटेल आणि मी खास करून सर्व आयोजकांचा धन्यवाद मानतो. बस आणि पुढचं 4 शब्द बोलून एक माझीकडनं एक सल्यूट देतो. क्या बात आहे. क्या जोरदार बात है. टाळ्या होऊन जाऊ द्या. आज संपूर्ण थरथर कापत होता आपली प्रतिक्रिया देत असताना आणि जयेश ठरलाय रोहा. खरं तर दीपक सर असंही म्हणता येईल ना की आयुष्य सुखकर केलंय. या युवा प्रेक्षक वर्गाचं आयुष्याला एक कलाटणी दिली आहे असं म्हणता येईल आयोजन समितीसाठी. एकदा जोरदार टाळ्या द्यात या संपूर्ण स्पर्धा आयोजकांसाठी. आज खरं तर जयेश चोरडेकर नावे रोहामधून आला. दीपक सर ज्या वेळेला तो बोलत होता ना त्यावेळेला तो हृदयामधून बोलत होता कारण आज त्याचे स्वप्न साकार झालेत आणि त्याच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळणार आहे. जयेश तुम्हाला शुभेच्छा आहेत पुढच्या भावी आयुष्यासाठी. या पुढचं पारितोषिक. चला क्रिकेटला तो कधीच विसरू शकणार नाही. लकी ड्रॉ कुपन आणि त्याच्यामधील मी विनंती करेन ही बाईक आम्हाला पुरस्कृत केले रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण त्यांच्या माध्यमातून आणखीन एका खरं तर चाहत्याचं स्वप्न साकारलं जाणार आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा चिठ्ठ्या आहेत. अगोदरच्या याच्यामध्ये फक्त 15 होत्या परंतु याच्यामधून एक चिठ्ठी निघणं खरंच तो नशीबवान आणि भाग्यवान विजेता असेल. जाऊया आपण आणि एक चिठ्ठी आपण काढणार आहोत. दीपक सर खरं तर मंगेशजी वाकडीकर साहेब अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद पुढच्या वर्षीसाठीही त्यांच्याकडून बाईक कदाचित पाहायला मिळते का आता याची चर्चा होईल परंतु नाव आणि भाग्यवान विजेता आहे 406 406 विवेक तेंडुलकर. चला पारदर्शकता आहे म्हणून तुमच्या कॅमेरा समोर दाखवतो आम्ही ही पारदर्शकता. 406 विवेक तेंडुलकर आणि परफेक्टली मॅच आणि सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेब यांच्या वतीनं ही इलेक्ट्रिक स्कूटी त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि विवेक तेंडुलकर खरं तर नावामध्ये तेंडुलकर आहे क्रिकेट नसामध्ये भिनलंय आणि आज ही बाईक मात्र विवेकला मिळते. विवेक खरं तर सोपं नव्हतं एवढ्या प्रेक्षकांमधून एकाची चिठ्ठी येणं. वाटलं होतं शेवटपर्यंत ही चिठ्ठी लागू शकते आपल्याला. असं वाटलं तर नव्हतं पण काय माहिती नशिबाच्या खेळात. काय म्हणशील बाजूलाच आहेत मंगेशजी वाकडीकर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांनी आज तुझं एक स्वप्न साकार केलंय. नक्कीच थँक्यू म्हणेन मंगेश सरांना आणि विशाल दाला पण. विशाल दाचा नेहमी सपोर्ट असतो तो थँक्यू सो मच आणि थँक्यू तुला पण म्हणेन थँक्यू सो मच. नक्कीच आर्यचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. परंतु एवढ्या स्पर्धेमध्ये एवढी पारितोषिकं सगळ्यांनाच भरपूर पारितोषिकं दिलेत त्याबद्दल काय सांगशील. काय नाही हे वेगळंच पारितोषिक आहे सो थँक्यू सो मच.
चला अभिनंदन विवेक तुझं. विवेक तेंडुलकर होता आणि जो भाग्यवान विजेता ठरलाय. यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट स्कूटी देऊन या खेळाडूचा गौरव केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 10 विकेट्स आणि 195 धावा. आसपासही कुणी नाहीये. अवॉर्ड जातोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम ग्रामीण कॅटेगरी रायबादेवी रावे संघाचा विश्वजित ठाकूर. ठाकूर आणखीन एक पारितोषिक आहे सुवर्ण पुष्प. सुवर्ण पुष्प यांच्या वतीनं सुवर्ण पारितोषिक आहे. संदीपजी महाजन यांच्या वतीनं हे सुवर्ण पुष्प दिलं जात आहे. गोल्डन प्राइज आहे मोठ्यासाठी. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप सुंदर आहे हे बक्षीस. बाकीची बक्षिसं बऱ्याच वेळेला आपण बघत असतो परंतु हे सुवर्ण पुष्प त्याला अर्पण केलं जात आहे. उरण पनवेल प्रीमियर लीगमध्ये सुद्धा हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. आर्यन ग्रुप चिर्लेचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही स्कूटी दिली गेले. विश्वजित ठाकूर ठरलेत मोठ्या. दरम्यान रायगड प्रीमियर लीगमध्ये रायगड विरुद्ध ठाणे, रायगड विरुद्ध मुंबई असा एक सामना होणार आहे आणि त्या रायगड संघाचं नेतृत्व ती कमान विश्वजित ठाकूर करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. शेवटची एंट्री खरं तर 32वी एंट्री तुम्हाला मिळाली. मगाशी संघ मालकांनी सुद्धा सांगितलं आज आणखीन एक स्वप्न साकार झालंय. बॅक टू बॅक बाईक्स येतात पावसाळी क्रिकेटमध्ये. काय म्हणशील, नजर होतीच शेवटपर्यंत? नजर तर होतीच कारण रायगड प्रीमियर लीगचं टेनिसचं झाले किंवा रबरचं झाले एवढे सीझन केलो पण एक पण प्राईज नव्हता मिळाला. पण ही पहिलीच बाईक आहे रायगड प्रीमियर लीगची आणि खूप आनंद वाटतोय. तुझा परफॉर्मन्स विकेट्स असू द्या किंवा धाबा असू द्या चांगलाच झालाय परंतु संघ, कारण एकट्या परफॉर्मन्सवर जिंकता येत नाही. संघ जिंकल्यानंतरच बाईकपर्यंत पोहोचू शकतो. कधी कधी सगळ्यात जास्त पॉईंट्स घेऊन सुद्धा बाईक मिळत नाही आपल्याला. त्यामुळे संघाचा किती हात आहे? संघ तर एकदम मी बॅलन्स केलता आणि मी त्यांना मोटिवेट करत होतो की एखाद्या मॅचमध्ये खराब परफॉर्मन्स झाला पण त्यांना मी कंटिन्यू त्याला बॅक करत होतो की नेक्स्ट मॅचमध्ये तू चांगला करणार आणि ते त्याच्यावर खरे उतरवत होते आणि त्यात माझा नक्कीच विश्वास जिंकला त्यांनी. मोठ्या खरं तर बरेचसे संघमालक कॉन्टॅक्ट करत असतात. आमच्या टीमचा कॅप्टन हो, आयकॉन खेळाडूंना माहिती आहे, सगळ्यांना बरेचसे फोन कॉल्स येतात. परंतु तू रायबादेवी रावे किंवा आई भवानी माता साई संघ का निवडलास? ॲक्च्युली ओनर दुसरा होता पण लास्ट मुमेंटला एंट्री चेंज झाली त्याच्यामुळं जे मिळालं ते घेतलं. काय सांगशील, संघ मालकांनी भरभरून तुझ्याबद्दल मगाशी मत व्यक्त केलंय. तीनही संघ मालकाबद्दल आपलं मत? एकदम सपोर्ट होता कारण प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीची कमी करून नाही दिली त्यांनी आणि असाच सपोर्ट करत राहा. त्याचप्रमाणे ही खरं तर भारत सिरीज आर्यन ग्रुपनं हे स्वप्न साकारलं. त्यांच्याबद्दल समीर शेठचा तर नक्कीच सपोर्ट असतो आम्हाला. प्रत्येक टुर्नामेंटसाठी पण त्यांचा सपोर्ट असतो आणि नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये पण व्यवस्थित आमचे सपोर्ट करत असतात. चला अभिनंदन मोठ्या. आणि हे
पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहोत मोठ्या आणि जो ठरला आहे ग्रामीण कॅटेगरीमधून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज. आणि यानंतर मात्र मोठ्याच्या सेलिब्रेशन नंतर आपण जाणार आहोत तर अर्थातच पहिल्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई संघ ठरलाय या स्पर्धेचा विजेता संघ. सर्व संघांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतोय. निलेश शेठ पाटील, अमिजी टावरी, प्रतीक शेठ पाटील आणि या चॅम्पियन संघ. रायगड प्रीमियर लीगचा थरार दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ ठरलाय विश्वजित ठाकूर यांची टीम, रायबादेवी रावे, आई भवानी माता साई टीम. मोठ्याचा संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. अभिनंदन मोठ्या, सगळे संघ मालक आणि सगळ्या सपोर्टरचं आम्ही मनापासून खरं तर अभिनंदन करतोय. फटाक्यांची आतषबाजी, धूमधडाक्यामध्ये, जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये खरं तर रायगड प्रीमियर लीग सीझन 2 या ठिकाणी संपन्न होत असताना आणि हा चॅम्पियन संघ आणि ते हसरे चेहरे, व्हेरी स्माइलिंग फेसेस, विश्वजित ठाकूर, नयन भगत, प्रयास आहे, हातोडा, मनीष गरत, सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आयुष आहे, सगळ्यांचं अभिनंदन. चॅम्पियन आणि पुढच्या तिसऱ्या पर्वासाठी प्रसाद पाटील बेस्ट फिल्डर प्रसाद पाटील, आपण मंचावर या. प्रसाद पाटील, एक पारितोषिक आपल्यासाठी आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर प्रसाद पाटील बेस्ट फिल्डर, त्याच्यासाठी एक पारितोषिक राहिलं होतं जे समर्थ सुयोग सुविधा धुमाळ, पेजारी पोहिनाड अलिबाग यांच्याकडून शूज दिले जाणार होते. हे शूज राहिले होते आणि ते ASICS हे ब्रँडेड शूज प्रसाद पाटील यांना आम्ही सुपूर्द करतोय. आभार पुरस्कर्त्यांचं. आणि ही स्पर्धा यशस्वीतेनं संपन्न झाली असं सुद्धा आम्ही जाहीर करतोय. भेटूया
तिसऱ्या पर्वामध्ये अजून 4 व्हीलर कार तुमची वाट पाहत आहे. हाच प्रतिसाद सगळ्या संघांचा आणि आमच्या सगळ्या चाहत्यांचा असाच पुढच्या पर्वामध्ये सुद्धा आम्हाला मिळू दे, याच अपेक्षांसह रायगड प्रीमियर लीग, नानोबा मैदान, पारगाव कमिटीचं, सगळ्या आयोजन कमिटीचं, पंच, समालोचक, गुणसंख्या लेखक, लाईव्ह इव्हेंट्स, त्याचप्रमाणे DJ, ऑपरेटर, मंडप डेकोरेटर्स, जनरेटर्स, व्हॅन असतील आणि जे सगळेच आमचे सदस्य होते त्यांनी सगळ्यांनी मात्र मोठा हातभार या स्पर्धेसाठी लावला. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा यशस्वीतेनं संपन्न झाली असं सुद्धा आम्ही जाहीर करतोय. भेटूया पुढच्या पर्वामध्ये. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.